मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा या ऐतिहासिक निकालावरती मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्णय दिलेला आहे। मात्र या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यासाठी 6 आठवड्यांचा कालावधी दिला जावा अशी मागणी हाजी अली ट्रस्टच्या वकिलांनी केली आहे आणि न्यायालयाने या मागणीला परवानगी देताना तुर्तास पुढचे 6 आठवडे महिलांनी हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश करू नये असं म्हटलेलं आहे। मात्र वरच्या कोर्टात 6 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास महिलांना प्रवेशाचा मार्ग खुला होईल असंही उच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे। गणेश ठाकूर आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। गणेश, नेमका काय निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कोणता मार्ग अवलंबणार आहे आता हाजी अली ट्रस्ट? यामध्ये आता हाजी अली ट्रस्टकडनं 6 आठवड्याचा वेळ मागण्यात आला होता आणि त्यासाठीच हायकोर्टाने कॉन्स्टिट्यूशनचं एक मोठं हे पूर्ण ही केस आहे आणि यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया चं जे आहे तिथे उल्लेख आणि यासाठीच त्यांना 6 आठवड्याचा वेळ दिला। माझ्यासोबत भारतीय महिला मुस्लिम आंदोलन ज्यांनी इथं पिटिशन केली होती, ज्यांनी लढा दिला, त्यांच्याशी बातचीत करूया। ज्या प्रकारे आज तुम्हाला जे ऑर्डर हायकोर्टाचे आले आहेत एक मोठा दिलासा आहे आणि आनंदही होतो, कारण ही लढाई तुमची होती आणि आज त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कोर्टाकडनं एक मोठा दिलासा, एक यश मिळालेलं आहे। माझं नाव भारती शेट्टी आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही कोर्टाची लढाई लढत होतो, हाजी अली दर्ग्याची लढाई। पण आज आम्हाला कोर्टाने जो आदेश दिला आहे त्याच्यामध्ये फक्त भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या महिला नाही, इतर सगळ्या महिला खूप खुश आहेत, कारण हा महिलांचा अधिकार आहे हाजी अली दर्ग्यामध्ये जाण्याचा, त्यांचा प्रवेश करून त्यांना आतमध्ये जे देवासाठी साकडं घालायचे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो हे लोक रोखत होते आणि तो आज कोर्टाने आम्हाला आदेश दिला, त्याच्यामुळे तमाम महिला आम्ही खूप खुश आहोत। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात जाण्याचाही ते म्हणतात, ट्रस्टने सुप्रीम कोर्टाने 6 आठवड्याचा हायकोर्टाकडनंच वेळ घेतलेला आहे, तर सुप्रीम कोर्टात अजून लढाई बाकी है। हम लोग जाएंगे, मैं हिंदी में बोलते। मेरा नाम हिना सिद्दीकी है और मैं 10 सालों से BMA में काम करती हूँ, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन में। हम लोग ये लड़ाई लड़ रहे थे, लेकिन हम लोग गलत नहीं, हम गलत होते तो हम जीतते नहीं, क्योंकि संविधान और कुरान एक ही, दोनों में कहीं पर भी ऐसा नहीं है कि महिलाएं मतलब अंदर नहीं जा सकती। जो वो लोग ने उल्टी सीधी बात है कि उससे हम लोग को अफसोस है कि औरतें गंदी होती हैं, ये होता है, ऐसा कहीं कुछ नहीं लिखा हुआ है। वो लोग ऐसा ही ये सब उड़ा है और हम लोग कुछ जोर जबरदस्ती से भी आगे, हम कोर्ट के इंतजार में बैठे थे और आज कोर्ट ने हमें इजाजत दी। हमको बहुत खुशी है, हम बता नहीं सकते, और अगर सुप्रीम कोर्ट भी जाना पड़ेगा तो हम लोग वहां तक भी जाएंगे। सुप्रीम कोर्टाची तयारी आहे करताना खूप आनंद आहे यांना। माझ्यासोबत अमय राणे आहे, कोर्टामध्ये हे पूर्ण प्रोसिडिंग त्याने पाहिली आहे। अमय, ज्या प्रकारे हे पूर्ण प्रकरण चालली, PIL चालली, आज न्यायालयाकडनं आज आदेश आलेला आहे, त्यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं रेफरन्स देऊन आज हे जो फैसला आहे यांच्या पक्षात दिला आहे। गणेश, एक पूर्ण प्रकरणावर जर आपण नजर टाकली तर 2012 मध्ये सध्या जी ट्रस्ट आहे वर्किंगमध्ये ती 2012 मध्ये मार्च 2012ला फॉर्म झाली। आंदोलनकर्त्या महिला, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन समिती यांनी जी याचिका केली आहे त्यांचं म्हणणं होतं की जेव्हापासून ही ट्रस्ट कार्यरत झाली आहे तेव्हापासून महिलांना मझारच्या जवळ जाण्यास परवानगी नाकारण्यात आली, त्याच्या आधी महिला जात होत्या असं त्यांचा आरोप आहे। त्यामुळेच त्यांनी त्यानंतर मुंबई हायकोर्टात जी आहे ती जनहित याचिका दाखल केली आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली। प्रकरण जेव्हा न्यायप्रविष्ट होतं तेव्हा ट्रस्टने हायकोर्टात आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं की शरीयत आणि त्यांच्या विशेष अधिकारांनुसार त्यांना त्यांच्या पद्धतीने ट्रस्टचा कारभार सांभाळण्याची आणि तो संपूर्ण कारभार करण्याची मुभा आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यात कोणी हस्तक्षेप करू नये असं त्यांनी थेट आपला पवित्रा आक्रमकपणे मांडला। मात्र राज्य सरकारला जेव्हा हायकोर्टाने विचारलं तेव्हा राज्य सरकारने संविधानाचा दाखला देत स्पष्ट केलं की स्त्री असू दे किंवा पुरुष, भारतीय संविधानाने सर्वांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत। जिथे पुरुषांना जाण्यास परवानगी आहे तिथे कुठल्याही प्रकारे कुठलीही संस्था असू दे ती महिलांच्या प्रवेशावर बंदी आणू शकत नाही। त्यानंतर ट्रस्टने काहीशी आपली भूमिका थोडीशी बदलत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला की मझारच्या जवळ नेहमी पुरुषांची गर्दी असते तेव्हा तिथे धक्कामुक्की होऊ शकते, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही मझारच्या अगदी जवळ जिथे पुरुष लोकांची जास्त संख्या असते तिथे आम्ही त्यांना जाण्यास बंदी केली आहे। मात्र त्यावर आजचा हायकोर्टाने जो निर्णय देताना स्पष्ट केलेला आहे की जर सुरक्षेचा मुद्दा असेल तर ट्रस्टने हा त्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या मुस्लिम महिला ज्या भक्त आहेत, ज्या श्रद्धाळू आहेत, ज्या तिथे दर्शनासाठी येतात त्यांची सुरक्षा करणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही बंदीला तुम्ही बंदी करू शकत नाही महिलांवर।
जेव्हा ट्रस्टला हा निर्णय कळला, जेव्हा कारण की ट्रस्टचे पदाधिकारी असतील किंवा याचिकाकर्ते सगळेच कोर्टात उपस्थित होते, तेव्हा ट्रस्टने हायकोर्टाने हा निर्णय सुनावल्यानंतर लगेच 8 आठवड्यांची वेळ मागितली सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात. त्याला ॲडव्होकेट राजू मोरे जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांनी विरोध केला आणि 6 आठवड्यापर्यंत ही वेळ देण्याची मागणी केली. हायकोर्टाने ही मागणी मान्य करत ट्रस्टला, हाजी अली ट्रस्टला 6 आठवड्यांचा वेळ दिलेला आहे सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी. आणि जोपर्यंत 6 आठवड्याचा हा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत या आधीची जी ऑर्डर आहे किंवा ट्रस्टचा जो निर्णय आहे तो कायम राहील. त्यामुळे येते 6 आठवडे महिलांना मझारच्या जवळ जाण्यास पूर्वीप्रमाणेच बंदी कायम राहील. मात्र जर सुप्रीम कोर्टाने 6 आठवड्याच्या आत या संदर्भात निर्णय नाही दिला तर हायकोर्टाच्या आजच्या आदेशाप्रमाणे 6 आठवड्यात ही बंदी जी आहे ती उठेल आणि त्यानंतर सर्व महिलांना तिथे जाण्यास परवानगी मिळेल. मात्र 6 आठवड्यात आता सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देते हे पाहावं लागेल. निश्चित, पण ज्या प्रकारे हे बेंचमार्क ऑर्डर आज हायकोर्टाकडनं आलं, कारण शनी शिंगणापूर असो किंवा हाजी अली दर्गा असो, सबरीमाला असो, तिथेही अशा प्रकारचं बंधनं आहे. तर आज इथं चं स्पष्टीकरण कोर्टाकडनं आलंय, पण सबरीमालामध्ये याचं इफेक्ट होऊ शकतं, कारण ह्याचं या ऑर्डरचा दाखला देत सबरीमालाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात यावर परिणाम होऊ शकतो. नक्कीच गणेश, एक ऐतिहासिक निर्णय आज मुंबई हायकोर्टाचा म्हणावा लागेल. याआधी शनी शिंगणापूरच्या बाबतीतही हायकोर्टाने जो निर्णय दिला होता तो सुद्धा ऐतिहासिक होता. मात्र तो जो आहे तो हिंदू ॲक्ट होता, तो हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरचा प्रवेश, तो कायदा वेगळा आहे आणि आजच्या संदर्भात जो हायकोर्टात दिलेला निर्णय आहे तो वेगळ्या कायद्याअंतर्गत आहे. मात्र या 2 निर्णयांनंतर सुप्रीम कोर्टात या ऑलरेडी शबरीमालासारखा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्याचं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे, त्या निर्णयात आता नेमकं काय होतं आणि त्या निर्णयानंतर हायकोर्टाच्या या दोन्ही ऑर्डरवरती सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देते हे पाहावं लागेल. मात्र आजचा निर्णय तो खरोखरच ऐतिहासिक म्हणावा लागलाय, कारण की अनेक आपण बघितलं की शनी शिंगणापूर असो किंवा हाजी अली, अनेक आंदोलनं झाली, सर्व स्तरातील याच्यात लोक होती, केवळ हिंदू मुस्लिम हा त्याच्यात फरक नव्हता. हाजी अली सबकेले याच्या अंतर्गत सर्वच समाजातील स्तरातले लोक एकत्र आले आणि महिलांच्या धार्मिक स्थळांच्या प्रवेशाबाबत त्यांनी आंदोलन आणि लढा दिला. निश्चित आंदोलन लढा दिला आणि या प्रकारेच आता पुढेही सुप्रीम कोर्टात ज्या प्रकारे लढा द्यावा लागणार त्याला ते तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आजचा हा निकाल किंवा आजचा फैसला जो आहे एक मोठा फैसला त्यांच्यासाठी आहे आणि फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर एक बेंचमार्क ऑर्डर आज हायकोर्टाकडनं देण्यात आली आहे. कारण आता इतरही मंदिरं आहे किंवा इतरही धर्मस्थान आहेत जिथं महिलांच्या प्रवेशावर बंधन आहेत. त्यामुळेच आजचा ऑर्डर बेंचमार्क किंवा एक ऐतिहासिक ऑर्डर आपण असं म्हणतोय. सुप्रीम कोर्टात 6 आठवड्यात काय होतं हे पाहावं लागेल, पण तोपर्यंत यांच्यावर जे ट्रस्टने जे बंधनं आणली होती किंवा जी बंदी होती ते लागू राहणार आहे. पण जर का 6 आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडनं एक कोणताही निर्णय होत नाही तर हायकोर्टाचे ऑर्डर जे आहे ते इफेक्टमध्ये येतील आणि या महिलांना मजारपर्यंत जाण्याची परवानगी मिळेल. पण सुप्रीम कोर्टातही यावर काय निर्णय येईल आणि एक ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की एक पॉझिटिव्ह निर्णय त्यांच्या फेवरमध्ये येईल अशी आशा त्यांनी इथे वर्तवली आहे. गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.